पुण्याहून अक्कलकोटला जायचं आहे, पण पुण्याहून डायरेक्ट ट्रेन आहे का? आणि सर्वात कमी वेळात पोहोचणारी फास्टेस्ट ट्रेन कोणती? हे तुम्हाला माहित आहे का? नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुणे ते अक्कलकोट प्रवासाची संपूर्ण माहिती देणार आहे. जसे की रेल्वेचे वेळापत्रक, तिकिटाचे दर आणि तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन कोणता असेल. तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पुणे ते अक्कलकोट हे साधारण 298 किलोमीटरचे अंतर आहे. आता ही आनंदाची गोष्ट आहे की पुण्याहून अक्कलकोटसाठी 3 गाड्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये 2 मेल एक्सप्रेस तर 1 सुपरफास्ट एक्सप्रेस गाडीचा समावेश आहे. मित्रांनो, पुण्याहून अक्कलकोटला जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या मध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 2257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस. ही गाडी दररोज मध्यरात्री 2:55 पुण्यावरून सुटते आणि अक्कलकोटला ही गाडी सकाळी 7:26 पोहोचते. पुणे जंक्शन ते अक्कलकोट रोड हे 298 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 31 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आपल्या या प्रवासामध्ये ही गाडी दौंड जंक्शन, जेऊर, कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते. मित्रांनो, आपल्या या प्रवासादरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 200 रुपये, थर्ड एसी साठी 495 रुपये, सेकंड एसी साठी 700 रुपये, तर जनरल कोचचे तिकीट हे 116 रुपये आहे. आता मित्रांनो, यामध्ये दुसरी गाडी आहे गाडी नंबर 11301 उद्यान एक्सप्रेस. ही गाडी दररोज सकाळी 11:45 पुणे जंक्शनवरून सुटते, तर अक्कलकोटला ही गाडी संध्याकाळी 4:11 पोहोचते. पुणे जंक्शन ते अक्कलकोट हे 298 किलोमीटरचे अंतर ही गाडी 4 तास 26 मिनिटांमध्ये पूर्ण करते. आपल्या या प्रवासात ही गाडी उरळी, दौंड जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, सोलापूर अशा रेल्वे स्टेशनवरती थांबते. पुणे ते अक्कलकोट या दरम्यान या गाडीचे तिकीट दर स्लीपरसाठी 200 रुपये, थर्ड एसी साठी 495 रुपये, सेकंड एसी साठी 700 रुपये, फर्स्ट एसी साठी 1165 रुपये, तर जनरल कोचचे तिकीट हे 105 रुपये आहे. आणि मित्रांनो, आता तिसरी गाडी आहे गाडी नंबर 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल. ही गाडी एक साप्ताहिक गाडी आहे. ही गाडी प्रत्येक बुधवारी संध्याकाळी 4:55 पुणे जंक्शनवरून सुटते, तर अक्कलकोटला ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 8:08 पोहोचते. पुणे जंक्शन ते अक्कलकोट रोड हे 685 किलोमीटरचे अंतर ही गाडी 15 तास 13 मिनिटांमध्ये 13 हॉल्ट घेत पूर्ण करते. मित्रांनो, ही जी गाडी आहे ही गाडी दौंड जंक्शन, कुर्डुवाडी जंक्शन, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर रोड या मार्गे पुढे कलबुर्गी जंक्शन ही करत ही गाडी अक्कलकोट रोडला येते. त्यामुळे गाडीचे अंतर खूप जास्त वाढते. त्यामुळे पुण्याहून अक्कलकोट प्रवासादरम्यान ही गाडी टाळलेलीच बरे आहे. आता मित्रांनो, प्रश्न उरतो की या सर्व गाड्यांच्या मध्ये बेस्ट ट्रेन कोणती? तर हे तुमच्या प्लॅनवरच अवलंबून आहे. जर तुम्हाला एका दिवसातच अक्कलकोट दर्शन करून पुण्याला परत यायचं असेल तर गाडी नंबर 2257 मुंबई चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट आहे. ही गाडी पुण्यावरून रात्री 2:55 सुटते आणि सकाळी 7:30 ही गाडी अक्कलकोटला पोहोचते. दिवसभर दर्शन घेऊन रात्रीच्या गाडीने तुम्ही पुन्हा पुण्याला येऊ शकता. ही गाडी त्यांच्यासाठी चांगली आहे ज्यांच्याकडे वेळ कमी आहे. आणि मित्रांनो, आता दुसरा पर्याय आहे. माझ्या मते जर तुमच्या सोबत लहान मुले किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर उद्यान एक्सप्रेस गाडी नंबर 11301 हा सर्वात उत्तम पर्याय आहे. ही गाडी दररोज सकाळी 11:30 पुणे जंक्शनवरून सुटते. दिवसभराचा प्रवास असल्यामुळे धावपळ होत नाही. तुम्ही संध्याकाळी 4 वाजेपर्यंत अक्कलकोटला पोहोचता. तिथे तुम्ही रूम घेऊन आरामात राहू शकता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शन करून तुम्ही निवांत परतू शकता. यामध्ये रात्रीचा प्रवासाचा त्रास होत नाही. तर मित्रांनो, ही होती पुणे ते अक्कलकोट रेल्वे प्रवासाची संपूर्ण माहिती. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमचा प्रवासाचा प्लॅन आता एकदम क्लिअर झाला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुमचा अक्कलकोटचा काही खास अनुभव असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला खूप आवडतात. जर तुम्हाला ही माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जे अक्कलकोटला जाण्याचा विचार करत आहेत. अशाच रेल्वे आणि प्रवासाच्या माहितीसाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. तर चला मित्रांनो, भेटूया आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.